प्रतापे पुण्य पापी झाले देवर समते ज्ञान घेतले सुभाष माता भावना राम झाले गुरुराया म्हणे लोक आले पुण्य गावर श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः लक्ष्मी दक्षिणेरनाथ ध्वज सारथीचे दोन्ही हारत रावण केला हातात संग्रामात साठोते द्रोणी लक्ष्मणे केला विरत तो रागन मानी लंकानाथ विभीषण केला स्वघात त्याची तपत मारावया असो माझ्या सद्गुरूंना त्याला नमस्कार करून बालकांना नमस्कार करून पदी नामस्मरण अशा प्रकारे चाललेल्या त्या असणाऱ्या लक्ष्मणाचा आणि असणाऱ्या रामाचा आणि या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणाने आणि रावणाला विरोध केलेला आहे म्हणजे त्याला रावणाचा रथच मोडून टाकलेला आहे त्या ठिकाणी असा रथ मोडल्यामुळं आणि त्या असणाऱ्या रावणानं आकाश पंथाला वाट चालू केलेली आहे बरोबर आहे की लक्ष्मण झाली परता करीन विभीषणाच्या घात तो सोडीन शरणंगता विसंबे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा रावण विरोध झाला आकाशपंथाला गेला त्या ठिकाणी असणारा लक्ष्मण पायदळ आहे त्याला रथ नाही काय नाहीये कुठलं घोडा नाही कुठला हत्ती नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये लक्ष्मण आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या रावणाने विचार केला की आता मी लक्ष्मणाला या ठिकाणी कशा प्रकारे आणि त्याला उडवून टाकतो हे लक्षात घेण्यासाठी कोट आहे म्हणून असणारा रावण बोलू लागला रावण परतनवेची लक्ष्मण विभीषणावरी आपण गोळे मारी तरवान वेगीरथ सांडून जाण मारवया विभीषण करुणी उड्डाण धाविनला आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा रावण म्हणून बोलून राहिलेला की या ठिकाणी आता उड्डाण मारेल आणि त्या असणाऱ्या लक्ष्मणाला आणि त्या ठिकाणी काय करेल अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी रावण करू लागलेला आहे विभीषण देखून दृष्टी दात गाये सकट ओटी त्याच्या नळीचे रक्त ओटी ऐसा दस कंठी चोभला आणि अशा प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या रावणाने विचार केला की असणारा कार्यक्रम सगळा कोणी केलेला आहे तर त्या असणाऱ्या विभीषणाने केलेला आहे अगोदर त्या विभीषणाला मी संपवून त्याला मारीन अशा प्रकारे म्हटल्यानंतर असणारा रावण रागाने तप्त आणि काय करू लागला एक गाय होई शांती ऐसी अभिमंत्रोणी शक्ती सोडली विभीषणापती लंकापती नाटोपे आणि अशा प्रकारे रावणाने विचार केला हे सर्व प्रकार ह्या विभीषणाच्या मुळे झालेला आहे अगोदर त्या विभीषणाचा नायनाट करतो म्हणून त्याने एक बाण काढला आपल्या धनुष्यावर लावला त्याच्यावर मंत्र टाकला आणि ती शक्तिरूपी बाण आणि असणाऱ्या विभीषणावर आणि रावणाने टाकलेली आहे रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावरती स्त्रीला छेदून
पडिली स्थिती निज रक्षणार्थी रक्षिला आणि अशा प्रकारे त्यावेळेला रावणानं असणाऱ्या विभीषणावर शक्ती टाकली. असणाऱ्या लक्ष्मणानं पाहिलं विभीषण कोण आहे, लक्ष्मणाचा कोणी नातेवाईक नाहीये, तो शरणागत आहे, तो आलेला शरण आहे आणि शरणागतीचं रक्षण करणं माझा हा धर्म आहे. म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मणानं काय केलं महाराज, ही येणारी शक्ती जी होती त्या ठिकाणी त्यांना आणि त्या असणाऱ्या शक्तीचे तुकडे करून टाकले म्हणतात. राघवया विभीषणा पटिला लक्ष्मण पावन सेके रावण शक्तीचे दोनिया सांडिली. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणाची शक्ती विभीषणावर येते हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं, असणाऱ्या लक्ष्मणानं आपला बाण सोडला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणावर विभीषणावर येणारी शक्ती आणि त्या लक्ष्मणाने खेळून टाकली म्हणतात. शक्तीचे दिली लक्ष्मणे ऐसे देखनिया रावणे दुसरी शक्तीचे सजली त्याने विभीषण प्राण घ्यावया. आणि अशा प्रकारे त्या असणारी शक्तीचा नायनाट असणाऱ्या लक्ष्मणाने केलं. ही रावणानं पाहिली. रावणाला खूप राग आलेला आहे आणि त्या ठिकाणी तात्काळ त्या असणाऱ्या विभीषणावर पुन्हा दुसरी शक्ती असणाऱ्या आणि रावणानं टाकलेली आहे. विभीषणाचा घ्यावया प्राण तुझी शक्ती सजी रावण निवारू जाता लक्ष्मण दोघे जण मरतील. आणि अशा प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या रावणानं विचार केला, दुसरी शक्ती असणाऱ्या विभीषणावर टाकायचा प्रयत्न केला, टाकली. असणारा रावण म्हणतो या ठिकाणी पुन्हा जर हा असणारा आणि लक्ष्मण जर माझ्या ह्या शक्तीचा घात करायला येईल तर ह्या शक्तीने ही दोघेही मरतील असा विचार रावण करून आणि ती शक्ती सोडलेली आहे. शक्ती आली मार दारुण सोय तोलोनिया रावण आणू लक्ष्मणिया विभीषण सोड्या पदाती कोपे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी रावणानं पुन्हा शक्ती सोडलेली आहे. ते असलेली शक्ती त्या असणाऱ्या रावणानं तोडून पाहिलेली आहे, वजन केलेलं आहे, त्याचं पाहिलेलं आहे. आणि असे असणारी शक्ती आणि पुन्हा त्या रावणानं आणि विभीषणावर टाकायला लागलेला आहे. करावया बंधूची समाप्ती गाव आणि विसहती प्रणवी चुकले दीप्ती गगनी शक्ती कडाळी. आणि अशा प्रकारे त्या रावणानं काय केलं, ती शक्ती का टाकली तर या ठिकाणी असणाऱ्या बंधूचा भावाचा नायनाट करायचा आहे. भावाला म्हणजे विभीषणाला त्या ठिकाणी संपवायचं आहे. अशी असणारी 20 हातानं ती असणारी शक्ती आणि त्या रावणानं सोडलेली आहे. त्या शक्तीचा कडकडाट आवाज झालेला आहे, ती भुवनामध्ये त्याचा आवाज गडगडीत झालेला आहे. अशा प्रकारची शक्ती रावण सोडलेली आहे. शक्ती आणि वाय दारुण दानोनिया विभीषण म्हणे माझे न वाचती प्राण अचूक मरण बदल आले. अशा प्रकारे विभीषणाला ती शक्ती आलेली पाहिलेली आहे. कडकडाट त्रिभुवनामध्ये झालेला आहे, सगळी जमीन हादरलेली आहे आणि विभीषणाने तो आवाज ऐकला, पाहिलेली आहे. आणि विभीषण विचार करू लागला, ही जर शक्ती आता माझ्यावर येऊन जर पडली तर माझा प्राण काय वाचत नाहीये, मेल्याशिवाय राहत नाही. माझं सगळं त्याला जरा विभीषण चिंताक्रांत तव सौमित्र पावला तेत पाठीची घालून शरणागत अभयान्वित स्थापिला. अशा प्रकारे आपल्याला विभीषण घाबरलेला आहे. घाबरलेला विभीषण पाहिलेला लक्ष्मण तात्काळ त्या ठिकाणी आलेले आहेत.
आणि त्या ठिकाणी लक्ष्मण येऊन आणि काय करतात विभीषण शरणागता स्वयंस्मरे रघुनाथा नामी नाही मरणावस्था निर्भयता श्रीरामे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या आणि विभीषणानं नाम चिंतन केलं. नामापरते तत्वचा नाहीरे अन्यथा वाया अनेक पंथा जटिल झाली. ते झालेलं आहे. सांगतात राम नामाच्या अनुव्रती दोघे स्वानंदे नाचती हे कोणी अलंकापती विस्मित चेती पै झालाय. आणि अशा प्रकारे राम नामाची आवर्ती या ठिकाणी असणाऱ्या विभीषणानं राम नामाचा जय घोष करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्या राम नामाचा आवाज कानावर येऊ लागलेला आहे. आणि लक्ष्मण त्या ठिकाणी असणारा आणि रावण आणि काय करू लागलाय बोला मी सोडी धुरंधर शक्ती ते मरण भय नाही चित्ती दोघे स्वानंदे नाचती निर्भय स्थिती सौमित्र. अहो या ठिकाणी रावण विचार करू लागलाय एवढी भयानक शक्ती मी सोडलेली आहे. एवढ्या शक्तीचा मार आहे. त्या शक्तीच्या मुळे हे दोघं पण वाचणार नाहीत. परंतु या ठिकाणी असणारा लक्ष्मण आणि विभीषण राम नामाचा आणि उच्चार करतायत. त्या रणांगणाच्या ठिकाणी नाचू लागलेली आहेत. असणाऱ्या ते दोघं नाचत असताना आणि रावणाने त्याला पाहिलं. काय बोलतो नरमान नर नामांकित मरण भया नाही भीत हे देखो निलंकानात अति विस्मित पै झाला. अहो त्या ठिकाणी नर वानर असणारे जीव जंतू या पृथ्वी तलावरती जन्माला आलेले आहेत. त्यांना जर आपल्या मृत्यूची भीती वाटत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे की नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हमेशा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी पाहिला. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे नाम घेऊन कुणी वाया गेलेलं नाहीये, कुणी मेलेलं नाहीये. परंतु या ठिकाणी नर वानर त्या ठिकाणी राम नामामध्ये आणि आनंदित आहे. मरणाची भीती अजिबात नाहीये. अशा प्रकारे ग्रंथ सांगतात. आगाध नामाचे महिमान पुढील कथा अनुसंधान श्रुती द्यावे अवधान शक्ती निवारण सौमित्रे. हो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या नामाचा महिमा या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथकर्त्यांनी सांगितलाय. आणि त्या नामामध्ये असणारी काय ताकद आहे ही पाहण्याकरता दाखवण्याकरता लक्ष्मणानं आणि पुन्हा त्या ठिकाणी शक्तीला पाहिले आणि बाण सोडलेला आहे. मात्र बोला विभीषणाच्या निजघाती रावणे सोडली जे शक्ती सौमित्र नेली भस्मांती तेही युक्ती अवधारा. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात रावणानं सोडलेली दुसरी शक्ती जी होती असणाऱ्या लक्ष्मणानं पाहिली आणि आपल्या बाणानं त्या शक्तीचा बुकणा करायला ती शक्ती भासांती म्हणजे फार स्वर्गाच्या ठिकाणी पाठवली. आणि त्या ठिकाणी ती गोष्ट कशी पाठवली कशा प्रकारे सांगितलेले त्याची सुद्धा गोष्ट सांगतो ग्रंथकर्ते सांगतो. यक्षिणी वटीची मुख्य शक्ती ते लक्ष्मणावश्य व्रती शक्तीने निवारिली आशक्ती पाडिली चिती दुखंडे. हो आणि अशा प्रकारे ते असणारी शक्ती कशी होती. वट नावाचं एक झाड आणि त्या ठिकाणी असणारी एक लक्ष्मी असणारी होती आणि तिच्या वरदानाची ही शक्ती आहे. आणि ही शक्ती त्या रावणानं सोडलेली आहे. ती शक्ती सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या
आणि लक्ष्मणानं वरच्यावरी आणि त्याला फेकून दिलं. अशा प्रकारे सांगतात. राघवया शरणागत सौमित्र सदा सावचित येणे चोवळा लंकानाथ येणे मातृघात हो, या ठिकाणी शरणागताचं राखण करणं अति महत्वाचं आहे. किती जरी मोठा वैरी असला ती जर आपल्याला हात जोडून माफी मागायला आला ना, त्याचं मरण कधी आपण चिंतन करू नये. अशा प्रकारचा असणारा विभीषण शरणागत आहे आणि त्याचं मरण वाचवण्याकरता असणाऱ्या लक्ष्मण हमेशा सावध असायचा. माझ्या असणाऱ्या विभीषणाला काय धोका होऊ नये. अखंड लक्ष्मण त्याच्या पाठीमाग आणि पुढे फिरत होता. अशा प्रकारच्या लक्ष्मणानं आणि शरणागताचं रक्षण करण्याकरता आणि त्या ठिकाणी जी बाण आणि मारून दुसरी शक्ती आकाश पंथाला पाठवली. येणे शक्ती पाते जाण निशेष मारावा विभीषण आडवा येऊन आलं चिमण शक्ती छेदन तेने केले. असणारा रावण त्या ठिकाणी विचार करतो ही शक्ती मी का सोडली, तर असणाऱ्या विभीषणाचा प्राण घेण्याकरता. ही शक्ती विभीषणाला लागल, विभीषण संपून जाईल म्हणून मी शक्ती सोडली. परंतु या ठिकाणी आडवा आला लक्ष्मण. त्या ठिकाणी असणारा लक्ष्मण आलेला आहे आणि त्या शरणागताचं रक्षण करावं म्हणून आणि असणाऱ्या आणि लक्ष्मणानं बाण सोडला. येणाऱ्या शक्तीला उडवलं, आकाश पंथाला नेलं. असा असणारा विचार त्या ठिकाणी आहे. आणि रावण म्हणतो की मी असणाऱ्या विभीषणाचा प्राण घेण्यासाठी शक्ती सोडली, पण या ठिकाणी असणारा लक्ष्मण आडवा आला. अशा प्रकारे बोलू लागलाय. आधी मारीन लक्ष्मण मग मारीन विभीषण ऐशा क्रोशिया रावण शक्ती निर्वाण कळली. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या रावणानं विचार केला, आता प्रत्येक वेळेला पहिली शक्ती सोडली, तिचा बुकणा केला, दुसरी सोडली, आकाश पंथाला पाठवलं. लक्ष्मणाचा अगोदर प्राण घेईल, लक्ष्मणाला संपवण आणि मग पुन्हा विभीषणाला मारेल. अशा प्रकारच्या असणाऱ्या रावणानं विचार केला आणि फार भयानक शक्ती अशी मोठी त्यानं बाहेर काढली. आणि काय करतो, जे नाव ब्रह्म शक्ती जे निवारेणार भूपती सौमित्राच्या या निजघाती निर्वाणार्थी सोडित. हो, या ठिकाणी आत्माच्या ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे की अशी भयानक शक्ती होती, तिला वरदान असणाऱ्या ब्रह्मदेवाचं होतं. आणि त्या शक्तीला ब्रह्मदेवाचं वरदान असणारी शक्ती त्या ठिकाणी रावणानं जर टाकली तर रावण म्हणतो या शक्तीचं निवारण स्वतः राम सुद्धा करू शकत नाहीये. मग लक्ष्मण त्या ठिकाणी काय करणार आहे, असा विचार असणाऱ्या रावणानं केला. आणि काय करतो पुढं, विमुख करुणी माझी ख्याती भस्म केल्या दोन्ही शक्ती तेने चोबला लंकापती ब्रह्मशक्ती सोडित. त्या ठिकाणी असणाऱ्या रावणानं विचार केला, त्या दोन शक्ती नावाचे बाण सोडले होते, परंतु त्या ठिकाणी त्या लक्ष्मणाने त्या दोन्ही शक्ती रूपी असणाऱ्या बाणाचा भुकणा केला. म्हणून त्या रावणाला राग आला आणि राग आल्यामुळं दुर्धर अशी फार भयानक मोठी जिला वरदान असणारी काय तिचं नाव, वट काय वटश्रीच्या आणि तिच्यावर वरदान असल्यामुळं आणि तशी ती शक्ती आणि रावणानं बाहेर काढली. नाना परीच्या धुरंधर युक्तिमय केली माईक शक्ती ते नचले श्रेष्ठ सुरवरा प्रती लंकापती संचित. आणि या ठिकाणी असणाऱ्या रावणानं विचार केलाय, या ठिकाणी असणाऱ्या जी शक्ती कुणी बनविली होती, रावणाच्या असणाऱ्या सासऱ्यानं बनवली होती. माईक नावाची शक्ती, त्याच्यावर माया टाकलेली होती. आणि अशा असणारी शक्ती तिचं कुणीही निवारण करू शकत नाहीये.
असं त्या ठिकाणी रावण म्हणून आणि त्या ठिकाणी काय करू लागला आणि त्या असणारी शक्ती सोडू लागलेला आहे. मला बसायला येईल. आता तर चालू केलेलं हवं का झाले. नाही 2 वाजता चालू करायचं होतं, कुणी नोकरी हा जातात गेला. ओम नमो जात्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परम वंद्या सुसंवेद्यसी गणेशा आता बंधू सरस्वतीची चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूपी आता बंधू सद्गुरु जो स्वानंद बरोबर पंजरू ज्याचे ह्या संसार होय सो करू नो पाय जेने मस्तकी ठेविता हातू हंबा होय घातू सोंबा होय प्राप्तू अद्वैतानंदू कुंडलिकावरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय येणे प्रार्थिला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती ब्रह्मवरदोक्ती धुरंधर श्री गणेशाला वंदन करून सरस्वतीला वंदन करून त्याचं अनुसंधान ही लक्ष्मणाचं आणि रावणाचं युद्ध. रावणानं काय केलं होतं तर जी काय म्हणलेलं याच्यावर बिभीषण नावाच्या काही शक्ती दोन सोडल्या होत्या की वटवृक्षावर राहणारी एक यक्षिणी नावाची शक्ती होती आणि ती शक्ती सोडली. पण लक्ष्मणानं बिभीषणाला बाजूला सारलं आणि स्वतः पुढे होऊन म्हणले त्या शक्तीचं निवारण केलं. त्यामुळे रावणानं विचार केला की आपण एवढ्या धुरंधर 2 शक्त्या सोडल्या तरी ह्याचा म्हणजे लक्ष्मणानं काय उपाय होऊन दिला नाही. म्हणून त्यानं ब्रह्मदेवाचं चिंतन केलं आणि ब्रह्मदेवाने जी दिलेली ब्रह्म नावाची ब्रह्मशक्ती जी होती ती सोडण्याचा विचार केला आणि रावणानं आणि त्या ब्रह्मदेवाचं स्मरण त्या ठिकाणी केलेलं आहे. ब्रह्मामध्ये रावणाशक्ती सर्वाच्या घेईल प्राण अवतार पुरुषी दाना बदकपणा चालेना. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं रावणा तू ज्या शक्तीचं स्मरण केलंय जी काय ब्रह्मशक्ती आहे ती म्हणले सगळ्यावर म्हणले ह्याचा म्हणले परिणाम होईल म्हणली. तर जो काय अवतारी पुरुष आहे त्याच्यावर म्हणले जरी शक्ती टाकली तर त्याचा उपयोग होणार नाही. ब्रह्मदेव आणि त्या बिभीषणाला आपल्या रावणाला काय त्या ठिकाणी बोलता येईल. अवतार पुरुष प्रति माझी बाधेना ब्रह्मशक्ती प्राण न घेवावे तिचे निश्चिती त्याचे शक्ती संपेल. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं किंवा म्हणले जे काय अवतारी पुरुष असतात तर रामाने अवतार घेतलाय त्याच्यामुळे म्हणले ही अवतारी पुरुषावर काय माझ्या शक्तीचा म्हणले परिणाम होणार नाही आणि त्याच्यामुळे म्हणले तू काय या शक्तीचा म्हणले मला वरदान म्हणले मागू नको असं ब्रह्मदेव आणि रावणाला त्या ठिकाणी बोलत आहे. ज्यावरी शक्ती प्रेरणे तिने जीवनाई वाचने आईशी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सजिली. आणि मग त्यांनी सांगितलं बरोबर आणि ज्याचा म्हणले आपला प्राण घ्यायचा आहे किंवा म्हणले ज्याच्यावर ही शक्ती टाकायची म्हणून रावणाने काय केलं तर आपल्याला कोणाचा प्राण घ्यायचा आहे तर लक्ष्मणाचा राग आला होता रावणाला म्हणून आपल्याला लक्ष्मणाचा प्राण घ्यायचा आहे म्हणून त्याने ती ब्रह्मशक्ती सज्ज केली असं या ठिकाणी सांगत आहे. शक्तीने मारावा विभीषण तो सौमित्रे वाचविला पण समुख लक्ष्मणिया लक्ष्मण काय रावण बोलत. आणि रावणाने विचार केला की आपण जे म्हणले विभीषणाला मारण्यासाठी जे म्हणले शक्तीचा वापर केला होता त्याचं म्हणजे निवारण या लक्ष्मणाने केलं म्हणून म्हणले आता लक्ष्मणावरच आपण हा प्रयोग करावा असा रावण त्या ठिकाणी विचार करीत आहे. शक्ती निवारणिया दान तो वाचविला विभीषण आता तू जागेन प्राण शक्ती दारोनी सोडिली. आणि मग रावणाने विचार केला की ह्याने म्हणले 2 शक्तीचा म्हणले निवारण करून ह्या म्हणले विभीषणाचा प्राण वाचविला म्हणून त्याने लक्ष्मणाला सांगितलं म्हणले माझ्या 2 शक्त्या म्हणले तो वाया घालवल्या विभीषणाचा प्राण वाचला आता माझ्या या शक्तीचं तू स्वतः निवारण कर असं लक्ष्मणाला आणि रावण त्या ठिकाणी बोलत आहे. शक्ती सोडून या दारुणातेची नचने निवारण हृदय भेदोनिया संपूर्ण घेवनी प्राण येईल. आणि रावणाने विचार केला की ही जी ब्रह्मशक्ती आहे ती म्हणले समोरचा जो कोण आपण शत्रू आहे त्याच्यावर जर सोडली तरी तशी
माघारी येत नाही. ज्याच्यावर ती शक्ती सोडली त्याचं हृदय विजून आत जाते आणि त्याचा प्राण घेऊनच परत येते असं त्या ठिकाणी सांगत आहे. माझे शक्तीचा घात चुकविल्या कळेल पुरुषार्थ ऐसे बोलून लंकानाथ शक्ती सोडित साठोपे. आणि रावणाने सांगितलं तेव्हा म्हणले माझी ही शक्ती आहे म्हणले, मी ज्याच्यावर सोडील त्याच्या म्हणले हृदयात शिरून म्हणले त्याचा प्राण घेतल्याशिवाय परत येतच नाही म्हणले. आणि जर म्हणले तसा जर कोण महापुरुष असेल आणि ती जर न प्राण घेता जर परत आली तर खरा तो पुरुषार्थी मी समजेल असं म्हणून रावणाने ते आपल्या बाणावर त्या शक्तीचं प्रयोजन केलं आणि तो लक्ष्मणाच्या दिशेने सोडले राहील. शक्ती तेजाच्या या कडाडी उभय सैन्या पडे जापडी प्रणविदुया विदूंच्या पडी पाडी गगन गडाडी गडगर्ज. ती शक्ती एवढी तीव्र होती की नुसतं बघताच म्हणले सगळ्या हजारो विजा एकदम लावाव्या किंवा म्हणजे चमकाव्या असं त्या शक्तीचं तेज होतं. आणि ज्यावेळेस रावणाने तिचं बाणावर प्रयोजन केलं त्या शक्ती ज्यावेळेस सोडली त्यावेळेस जे काही सैन्य होतं किंवा भोवताली जी काही माणसं होती त्यांचे डोळे धिपून गेले. एवढी तीव्र शक्ती आणि ती रावणाचं नियोजन केलं. सौमित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंत याचे नेत्रे सावचित येर मूर्छित शक्ती तेजे. त्या शक्तीचं एवढं वर्णन केलं, एवढा प्रखर बाण होता तो तेजस्वी की फक्त राम लक्ष्मण आणि हनुमंत ह्यांचेच फक्त डोळे उघडे राहिले, नाहीतर सगळ्या इतरांचे डोळे म्हणले झाकून त्यांनी घेतले. एवढी ती तीव्र शक्ती होती असं या ठिकाणी सांगत आहे. शक्तीने कोणिया दुरंधर लक्ष्मण एवढा वीर धीर दंडरी नाडू मात्र सजोनी चेजित. मग एवढी ती ब्रह्मशक्ती तेजस्वी असताना लक्ष्मणाच्या हातात बाण होता. त्याने म्हणले आपलं ठाण मान मांडलेलं होतं युद्धासाठी आणि ती एवढी जरी शक्ती प्रखर असली तर लक्ष्मण थोडा सुद्धा जागेवर हल्ला नाही असं या ठिकाणी सांगितलं. शक्ती कडाडी तारगणी लक्ष्मणी बिंदोनी आवानी शतदा साडली याचे दोन्ही घातली पिठोनी निरलंबी. आणि मग जी लक्ष्मणावर जी काही शक्ती रावणानं सोडली होती त्याच्यावर लक्ष्मणानं आपल्या बाणाचं प्रयोजन केलं आणि त्या शक्तीवर त्यांनी दुसरा बाण सोडला आणि ती शक्ती लक्ष्मणानं आकाशावर मार्गाने उडवलेली आहे. ब्रह्मशक्ती अति निर्वाणी गगनी येतात राडूनी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपा वचनी मध्ये राम. आणि मग ज्यावेळेस म्हणले आपण एखाद्याच्या म्हणले रावणानं सोडलेली शक्ती आणि त्याच्यावर सोडलेलं लक्ष्मणानं बाण, लक्ष्मणानं ती शक्ती आकाशामध्ये गगनामध्ये उडवली आणि त्यावेळेस म्हणले ते रामानं बघितलं आणि राम त्या ठिकाणी काय बोलत आहे. श्रीराम दृष्टी अवलोकन शक्तीची शक्ती केली क्षीण ब्रह्मशक्तीची देवोनी आमान रागिरी निर्वीर्यत्वे. आणि प्रभू रामचंद्रांनी काय केलं तर लक्ष्मणानं जी काय ती शक्ती गगनामध्ये उडवली होती प्रभू रामचंद्रांनी कृपा दृष्टीने त्या शक्तीकडे बघितलं आणि तिथे म्हणले जी काय प्रखर तेज होतं ते क्षीण केलं आणि ते समोर आलेली जी शक्ती होती ती रामाने तिच्याकडे नुसतं नजरेनं बघितलं तर ती शक्ती क्षीण त्या ठिकाणी झालेली आहे. श्रीरामे शक्ती केली क्षीण त्यावरील लक्ष्मणे विंदिता बाण शक्ती पडत पडत जाण जेली रावण साठोपे. आणि मग म्हणले ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्या शक्तीकडे कृपा दृष्टीनं पाहिलं त्यावेळेस ती शक्ती क्षीण झाली आणि नंतर लक्ष्मणाने त्या शक्तीवर दुसरा बाण सोडला आणि त्यावेळेस त्या रावणाकडे परत त्या ठिकाणी जाऊ लागले. तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केली पडसी क्षिती रावणे घेऊन या हाती हानी पुळती सौमित्रा. आणि ज्यावेळेस म्हणले ते लक्ष्मणाने ती शक्ती परत पाठवली रामाच्या कृपेने तिचं क्षीण त्या ठिकाणी झाली आणि ती परत रावणाकडे जाऊ लागली. त्यावेळेस रावणाने सांगितलं की तू म्हणले एवढी ब्रह्मदेवाची प्रखर शक्ती असताना पळून का चालली, म्हणून रावणाने तिला हातामध्ये धरली आणि पुन्हा लक्ष्मणाच्या दिशेने फेकलेली आहे. जवळून शक्ती हानिता जाण लक्ष्मण विंदिल तीव्र बाण येणे भेणे रावण हानी आपण दुरोणी. आणि मग म्हणले रावणाने काय केलं तर ह्याच्या भेण्याबेना म्हणजे लक्ष्मण पळण म्हणून त्याने काय केलं तर हातामध्ये ती शक्ती घेतली आणि त्या लक्ष्मणाच्या दिशेने त्याने भिरकावली आहे. रावणे शक्ती घेऊन या हाती आपुलिया सर्व शक्ती सोडिली सौमित्रा प्रती सपोपवृत्ती साठोपे. आणि रावणाला एवढा राग आला
आई बघितल्यानंतर त्याने ते आपल्या हातात म्हणले घेतली आणि जेवढं अंगामध्ये बळ होतं ते बळ वापरून त्या लक्ष्मणाकडे त्याने भिरकावले आहे. अंग बळे जांग बळे भाऊ बळे प्रताप शिळे शक्ती सोडिता रण कलोळे गगना उसळे कडकडीत. आणि रावणाने आपली ताकद एक ओढली, शक्ती हातामध्ये घेतली आणि जेवढी म्हणले त्याच्या अंगामध्ये ताकद आहे सगळी एक ओढली आणि त्या लक्ष्मणाकडे ज्यावेळेस भिरकावली त्यावेळेस ती गगनामध्ये नव्हे आकाशामध्ये कडकड कडाट असा आवाज झाला आणि ही शक्ती त्या आवाज करीत जाऊ लागली. लक्ष्मण विराती निधडा कदान सरे मागा पुढा शक्ती छेदिली तड तडा निज कुराडा विंधोनी. आणि लक्ष्मण काही कमी नव्हता, त्यानं आपल्या जागेवर तो ते ठाण मारून उभा होता, तो काय मागे सरला नाही. आणि इकडे रावणाने जी पकडून बोल आपली जी शक्ती फेकली होती ती कडकडाट करून त्या लक्ष्मणाच्या दिशेने गेली. माया सोऱ्या निर्मिळी होती ते छेदिली बाणावरती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्म वरक्ती आणि बाह्य. आणि ती जी काय म्हणले शक्ती होती ती रावणाला म्हणले त्या सासऱ्याला म्हणजे मायासुराने दिलेली होती आणि मायासुराने दिलेली शक्ती त्या मायासुराचं म्हणजे ती ताकद कमी झाली, पण रावणाची जी काय ताकद होती त्या ताकदीवरती ब्रह्मशक्ती लक्ष्मणाकडे गेली. पुढे काय करू लागली. शक्ती येताची संपूर्ण लक्ष्मणे वेंदोनिया बाणे सत्य लोकावरती जाणे उडवी आपण साठोबे. आणि जो शक्तीचा जो बाण होता तो शक्तीचा बाण म्हणजे रावणाने त्या लक्ष्मणा दिशेनं आपलं बळ एक ओढलं, लक्ष्मणाकडे फेकली आणि लक्ष्मणाने काय केलं तर आपल्या बाणानं ती सत्य लोकांकडे उडवलेली आहे. शक्ती बळे उपाय लक्ष्मण बाणी पीडित जाये शक्ती उष्णे घेऊन लाये धुरंधर घाये हानित. आणि लक्ष्मणाने ती शक्ती येताना पाहिली आणि लक्ष्मणाने आपल्या बाणानं म्हणले धुरंधर तिच्यावर घाव केला आणि शक्ती पुढे गगनामध्ये भिरकावलेली आहे. शक्ती तळकोनिया गुप्त गती अंगी आदळा वया पैटपती लक्ष्मणे गडगे घेऊन हाती उडविली मागोती सत्य लोका. पुन्हा लक्ष्मण म्हणले त्या शक्तीचं निवारण करीत होता, आपल्या हातामध्ये खड्ग होतं, पण लक्ष्मणाला भेदायसाठी म्हणले ती शक्ती लक्ष्मणाच्या भोवती फिरत होती असं या ठिकाणी सांगतात. खड्ग घायांच्या खनानी शक्तीचे तारणांगणी हिरग्या उसळल्या गगनी देवी तारंगणी नव शोभा. आणि म्हणले ज्यावेळेस ती शक्ती लक्ष्मणाला भेटण्यासाठी त्याच्या अंगाभोवती फिरत होती त्यावेळेस लक्ष्मणाच्या हातात तलवार मध्ये खड्ग होतं. लक्ष्मण म्हणले त्या तलवारीनं त्याला म्हणले छेदाचा प्रयत्न करीत होता, पण जसं लोखंडावर म्हणले जशी कुऱ्हाड लागावी किंवा म्हणले काहीतरी लोखंडाला लोखंड लागावं तशा ठिंग्या उडतात तशा म्हणले ठिंग्या उडत होत्या आणि त्या आकाशामध्ये आणि सगळ्या विखुरल्या जात होत्या आणि त्याचे म्हणले अंधाऱ्या रात्री जसे चांदण्या दिसतात तशी शोभा त्या ठिकाणी दिसत. लक्ष्मणास सबचित होऊन शक्य शक्ती पात हे जाणवणी अलंकारनात करी छळनार्थ ते ऐका. आणि मग रावणाने सोडलेली जी शक्ती होती ती म्हणले त्या लक्ष्मणाला छळायला गेली होती आणि लक्ष्मण म्हणले तिचं निवारण करीत होता, पण ती आपलं शक्ती काय त्या लक्ष्मणापासून बाजूला हटण्यास तयार नव्हती आणि रावणानं पुन्हा लक्ष्मणाचं काय छळण चालू केलेलं आहे. लक्ष्मण विराती गाडा चोक संधानी नित्य निधडा शक्ती येऊन देवी आगा कडा लागले वेळा लंकेशा. आणि मग ती शक्ती लक्ष्मणाच्या भोवती फिरायची, लक्ष्मणाला भेदायचा प्रयत्न करायची, पण लक्ष्मण काय आपल्या अंगाजवळ त्या शक्तीला चिटकून देत नव्हता. हातामध्ये खड्ग होतं आणि ते सगळे म्हणले त्यानं सगळ्या लंकेभोवती म्हणले त्या शक्तीचा वेढा पडला. एवढे म्हणले शक्ती लक्ष्मणानं जवळ येऊन दिली नाही आणि रावण वेळा त्या ठिकाणी झाला आहे. लक्ष्मण पळावया दोचित छळन करी लंका नाथ रणी मारिला रघुनाथ राक्षस गरजत आती गजरे. आणि मग रावणानं काय केलं तर बोबाट केला म्हणले लक्ष्मणाचं म्हणले त्या शक्तीनं छेदन केलं आणि राम ही दारातीर्थी पडला असं बोबाट रावणानं त्या ठिकाणी रावणाच्या निजबाणी राम पडिला रणांगणी लक्ष्मणे ऐकता हे वाणी काया वाचा मनी विकळ गेला. आणि रावणानं काय केलं तर निरनिराळे उपाय सुद्धा करायला सुरुवात केली. उगतच म्हणले त्याने अफवा उठवली की राम म्हणले दारातीर्थी पडला आणि राम मरण पावला आणि ते लक्ष्मणाच्या कानावर गेलं
आणि लक्ष्मण त्या ठिकाणी काय करू लागले मन झाले संचित धनुष्य विकळ गेला हात रामवीर हे अति दुचित तव शक्ती पात आदळला आणि ज्यावेळेस लक्ष्मणाच्या कानावर पडलं तेव्हा म्हणले आपले बंधू राम प्रभू म्हणले ह्या ठिकाणी मूर्छित पडले आणि त्यांना बाण लागला असं म्हणल्यावर लक्ष्मणाचं लक्ष विचलित झालं आणि शक्ती बरोबर जे काही त्यांचं युद्ध होतं त्याच्यामुळे म्हणजे लक्ष्मणाचे हात थोडे ढिले झाले आणि त्याच्यामुळं क्षीण झाल्यामुळे ती शक्ती लक्ष्मणाला येऊन भेटली आहे शक्ती वेद तारदयासी राम स्मरण सौमित्रासी शक्ती भेद झाला हृदयासी वर कांतीसी लागली रामाच्या विरहामुळे त्या लक्ष्मणाचं लक्ष विचलित झालं आणि तेवढ्याच शक्तीने डाव साधला आणि त्यांच्या हृदयावर भेदन केलं आणि त्यावेळेस लक्ष्मणाच्या ज्यावेळेस शरीरावर किंवा हृदयामध्ये शक्तीचं भेदन झालं त्यावेळेस लक्ष्मण मूर्ती त्या ठिकाणी रामाचं स्मरण केलं आणि मूर्त्यांगत पडले आहे जे ते श्रीरामाचे स्मरण ते सर्वदा निगे नरिगे मरण शक्ती बापुडी ते कोण वर कांती जाण लागली आणि ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलं तेव्हा ज्याच्या हृदयामध्ये जर रामाचं नाम असलं तर तिथं कुणीही म्हणले काय करू शकत नाही मग तिथं म्हणले शक्तीच काय कुणी यम जरी आला तरी तिथं राम नामापुढे काय करू शकत नाही असं ग्रंथकर्ते या ठिकाणी हृदय लागताची शक्ती लक्ष्मण विकळ पडला स्थिती हे कोणी आरगोपती कृपानुवर्ती गैवरला आणि मग ज्यावेळेस लक्ष्मणाचं लक्ष विचलित झालं प्रभू रामचंद्राचा विरोध झाला त्यावेळेस म्हणजे लक्ष्मणाला त्या रावणाचा बाण लागला शक्तीचा लक्ष्मण मूर्तीत पडले आणि प्रभू रामचंद्राला कळलं जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला मग रामाने पुन्हा कृपा लक्ष्मणाकडे त्या ठिकाणी पाहिजे आहे प्रमती लोचन राम झाला विषण वदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे एवढे प्रभू रामचंद्र जवळ असताना सुद्धा म्हणले लक्ष्मणाला म्हणले त्याला विरस बसलेला म्हणले लक्ष्मणाला काय बाण लागला त्यामुळे रामाला गैवर फुटला आपण इथं जवळ असताना सुद्धा म्हणले लक्ष्मणाला बाण लागला आणि राम प्रभूला गैवर त्या ठिकाणी झाले लक्ष्मण पहिल्या जाण श्रीरामाशी दुःख दारुण अश्रुधारा श्रवती नयन सभास्प वचन बोलत आणि त्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मण मूर्त्यापन्न झाले रामाला गैवर फुटला आणि राम गैवरून दुःखित अंतकरण त्या ठिकाणी पाहू लागले ते काळी रघुनाथ शहरावोनी आद्यानस्त लक्ष्मणा नाही जीवघात जाणोनी उदात आरंभी आणि मग प्रभू रामचंद्राने विचार केला की आता लक्ष्मणाला मूर्छा आली पण म्हणले त्यांचं म्हणले ही काय म्हणले ही झालेलं नाही तेव्हा म्हणले रामाने ओळखलं आणि पुन्हा स्वतः आपण म्हणले युद्धाला सुरुवात केली असे या ठिकाणी सांगितलं मारावया रावण काळ कृतांत प्राग्नी पूर्ण कैसा खवळला रघुनंदन धनुष्यबाण सजोनी ज्यावेळेस लक्ष्मणाला मूर्छा आली आणि मूर्छापूर्ण लक्ष्मण झाले त्यावेळेस रामाला अतिशय राग आला आणि त्यांचा क्रोध अनावत आला हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि रावणाबरोबर युद्धासाठी सत्य त्या ठिकाणी येता श्रीरामाचे बाण त्याची नचले निवारण तिने गजबजीला रावण पड्या पण अति धाके मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने हातामध्ये धनुष्य घेतलं आणि रावणाबरोबर युद्धाला सज्ज झाले त्यावेळेस रावणाला कळून चुकलं त्या रामापुढे काय चालणार नाही आणि धाकानं रावण त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागले लक्ष्मणाचे सोगे जाण रामे मानिगे निर्वाण विदिता बाण घेईल प्राण धाके रावण पळे दुरी आणि लक्ष्मणाला ज्यावेळेस मूर्छा आली आणि रामाला राग आला त्यावेळेस रामाने म्हणले आपला म्हणले राग म्हणले हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि रामाला वाटलं की लक्ष्मणाला मूर्छा आल्यामुळे रामाला राग आला आणि आपल्याला काय आता जिवंत ठेवणार नाही रामाचा धाक घेतला आणि रावण त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागलाय उठी गोट आता सैन्य गोटी तरी रावण धाके पोटे रामेश्वरवरती सावेना आणि रावणाने काय केलं तर सैन्यामध्ये लपायचा प्रयत्न केला पण रामाची एवढी तीव्र शिरवृष्टी होती की रावण कुठेतरी लपला तरी त्या रामाचे बाण त्याला सोडणार नाही म्हणून रावण आणि कोण चुकून आणि त्या सैन्याच्या आड लपू लागलाय चंद्रवात मेघ करीत आता तैसा रावण सैन्यात स्वयं पळत आधी धाके
त्यांनी उदाहरण केलं आवाळ यावं आणि त्याला म्हणले वारा तसा सोसाट्याचा सुटावा आणि ते आवाळ नाहीच व्हावं असा रावण म्हणले ते रामाच्या बाणाच्या धाकानं त्या सैन्यामध्ये पळून जाऊ लागले नाही चला पळवून उठावटी गुप्त राहता सैन्य कोटी तरी रावण धाके पोटी रामचर गोष्टी सावेना. आणि ज्यावेळेस रावणानं लपण्याचा प्रयत्न केला आणि सैन्यामध्ये ज्यावेळेस लपू लागला त्यावेळेस रामाने त्याच्यावर शरवृष्टी केली सहन होईना रावणाला म्हणून तो लपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. तैसा का चंडवात मेघा करीत हातात तैसा रावण सैन्यात स्वय पळत अति धाके. तो म्हणले एखादा स्वसाऱ्याचा वारा सुटावा आणि आलेला आवाळ त्या ठिकाणी नाहीच व्हावं असं म्हणले रावण त्या रामाच्या बाणाच्या धाकानं पळून त्या ठिकाणी जाऊ लागलाय. श्रीराम वीर जगजेती न लागे पळत या पाठी रावण निज सैन्याचे गोठी अति संकटी राहिला. आणि रामाचं एक तत्व होतं की रामाने म्हणले पळत्यावर म्हणजे कधी बाण सोडित नव्हते समोरासमोर युद्धाला आला तर त्याच्यावर बाण सोडायचं ते रामाचं तत्व होतं. पळत्या पाठी कधी राम बाण सोडित नव्हते म्हणून त्या ठिकाणी रामाला जीवदान मिळालं आणि रामाने आपलं बाण सोडायचं फक्त त्या ठिकाणी केलेलं आहे. श्रीरामे नेम केला पण रणी मारावा रावण रावण सैन्य राहिले लपून आपण वाचविले. आणि रावणानं काय केलं तर पळून जाऊन तो सैन्याच्या मध्ये आडबडून लागला आणि त्यामुळे रावण पळून गेल्यामुळं कारण राम पळत्याला मध्ये बाण सोडित नव्हते त्याच्यामुळे त्या दिवशी तो रावण वाचला असं या ठिकाणी सांगत आहे. रणियता अलंकारात विषाद काळ नवे येत सौमित्र करावा सावचित हाची पुरुषार्थ पय्यामा. आणि रामाने सांगितलं तेव्हा म्हणले तर समोरासमोर जर कोणी योद्धा असेल तर त्याच्या सगळ्यात म्हणलं युद्ध करायचा आमचा नियम आहे म्हणलं कारण आम्ही सूर्यवंशातले आहोत. सूर्यवंशातले राजे सगळे असे होते की पळत्यावर कधी बाण सोडित नव्हते असं त्यांचं तत्व होतं असं या ठिकाणी सांगत आहे. राम येऊनी सौमित्राजवळी शक्ती बेजुनी हृदय कमळी तरावली प्रवेशली जैसा सर्व प्रवेशे वारुळी. आणि मग पुन्हा राम म्हणले परत आले आपला बाण म्हणल्या बातेमध्ये ठेवला लक्ष्मणाजवळ आले आणि त्यांनी बघितलं तेव्हा लक्ष्मणाला किती लागलं काय झालं म्हणून त्यांनी मांडीवर घेऊन बघितलं तर लक्ष्मणाच्या शरीरामध्ये म्हणले शक्तीने भेदन केलं होतं आणि शक्ती इतकी आत गेली होती तसा एखादा साप वारुळामध्ये जावा तसं शक्तीनं लक्ष्मणाच्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे. जैसा सर्व प्रवेश वारुळी तैची शक्ती भेदली हृदय कमळी ते देखुनी ते वेळी राम कळवळी बंधुष्णे. आणि ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली हृदयामध्ये तो बाण म्हणले शक्तीचा जाऊन घुसला तसा म्हणले सर्प वारुळामध्ये घुसावा अशी ती शक्ती लागली होती. आणि रामाने ते बघितलं लक्ष्मण मोर्चापन्न झाले रामाला मोठं दुःख झालं आणि गैवर त्या ठिकाणी आलेला आहे. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया जान वाचवावया लक्ष्मण करी स्पर्शन मृत असते. आणि मग रामाने काय केलं तर लक्ष्मणाचे प्राण वाचावे म्हणून म्हणले रामाने काय केलं लक्ष्मणाच्या अंगावर ज्या ठिकाणी तो बाण लागलाय त्या म्हणले अंगावर म्हणले हात फिरवला. रामाचा हात म्हणजे कसा आहे तर त्या हातातून म्हणले अमृताचा स्पर्श व्हावा असा रामाने त्या लक्ष्मणाच्या अंगावरनं हात त्या ठिकाणी फिरवलेला आहे. शक्ती बेदली हृदयात तिशी श्रीरामे लावून हात स्वयं पडू पाहत भौत वर्जित नाना युक्ती. आणि मग रामाने काय केलं तर आपला जो अमृत स्पर्शाचा हात जो होता तो लक्ष्मणाच्या म्हणजे हृदयावर फिरवला आणि रामाने प्रयत्न केला तेव्हा म्हणजे ते शक्तीचा बाण आपण उपसून काढावा आणि अनेक प्रकारे प्रयत्न केला पण त्यांना यश त्या ठिकाणी आलं नाही असं या ठिकाणी सांगितलं आहे. शक्ती उपडीताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती ऐसे आपण सर्वता जाणन करावे. आणि मग आता जवळ बसलेले होते म्हणले काय वानर होते सगळे म्हणले जमलेले होते सुग्रीव होते आणि रामाने ज्यावेळेस तो बाण उपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मणाला खळा येतील लक्ष्मणाचा प्राण जाईल म्हणून सगळ्यांनी सांगितलं तेव्हा म्हणजे तुम्ही काय शरीरातला तो बाण उपटू नका असं त्या ठिकाणी सांगत आहे. बाप कृपाळू रघुपती त्यांच्या उपेक्षोनी नाना युक्ती शक्ती उपरी निजाती कृपामूर्ती कृपाळू. आणि ज्यावेळेस जवळ बसलेली लोक सांगत होती तेव्हा म्हणले लक्ष्मणाचा म्हणले प्राण जाईल तो
तो बाण घुसलेला काय तुम्ही काढू नका, पण तो राम म्हणले देव आहे, कृपाळ आहे. आणि काही लोकांचं न ऐकता रामाने तो हळूच अंगत तो शक्तीचा बाण त्या ठिकाणी उपटून काढलेला आहे. श्रीरामे लाविताची हात शक्ती झाली वीर्यात लक्ष्मण मारावयाचे सामर्थ्य हातात होऊन गेले. आणि मग ज्यावेळेस रामाचा हात त्या बाणाला किंवा त्या शक्तीला लागला त्यावेळेस ती क्षीण झाली, की लक्ष्मणाला मारायचं जे सामर्थ्य त्या शक्तीने होतं ते क्षीण झालं. आणि रामाने तो अलगद बाण उपसून काढला. त्या शक्तीची सगळी ताकद रामाच्या स्पर्शामुळे संपली असं या ठिकाणी सांगत आहे. ब्रह्मवरा दोक्ती पुरती हृदय वृतली ब्रह्मशक्ती ते श्रीरामे धरुणी हाती स्वलीला युक्ती छेदली. आणि मग जे म्हणले त्या बाणावर ब्रह्मच्या वरदानाची जी काही शक्ती होती बाण तर उपटून काढला, पण जो काही आमुष ब्रह्मदेवाच्या वरदानाचा जो आमुष राहिला होता तोही रामानं म्हणले आपल्या मुठीमध्ये घेतला. त्यामुळे लक्ष्मणाला म्हणले त्या ठिकाणी इजा झाली नाही असं या ठिकाणी सांगत आहे. व्यक्त उपडिता रघुनंदन ते संधी साधुनी रावण श्रीरामावरी वर्षे बाण ती दारुण साठोपे. आणि इकडे रामाने लक्ष्मणाला आपल्या मांडीवर घेतलं, तो शक्तीचा बाण उपसला आणि ती शक्ती क्षीण केली. त्यावेळेस इकडे रावणाला मोठा राग आला आणि राम त्या ठिकाणी बसलेले असताना रावणानं तिकडून बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. रावणाचे दाबन राममानी तृणासमान वाजते उठून लक्ष्मण देहा निघण ती प्रीती. आणि मग ज्या वेळेस म्हणले त्या रावणानं बाण सोडायला सुरुवात केली ते रामानं बघितलं आणि लक्ष्मणाला म्हणले आपल्या सामर्थ्याने त्यांनी थोडं सावध केलं आणि पुन्हा रावणावर युद्ध करण्यासाठी सज्ज त्या ठिकाणी झाले आहे. हनुमान सुग्रीवादी जाण पाचारुणी वानरगण श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्वस्ता. मग म्हणले रावणानं ज्यावेळेस बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्या वानराला रामाने जवळ बोलिवलं आणि त्यांनी सांगितलं तेव्हा लक्ष्मणाला तुम्ही घेऊन जावा, सुरक्षित स्थळी ठेवा, मी आता रावणावर युद्ध करतो असं रामाने सगळ्या वानराला त्या ठिकाणी सांगितलं आहे. भीष्माती चातकाची मेघ निववी जीवनेशी देवी विवावे लक्ष्मणाची तव रावणाची मी वदिन. तेव्हा म्हणले उन्हाळ्याचे दिवस असावे आणि उन्हाळ्यात जसा म्हणले पाऊस पडल्यावर जशी म्हणले जमीन थंड व्हावी तसं म्हणले त्यांनी वानराला सांगितलं. तेव्हा म्हणजे लक्ष्मणाला त्याच्या अंगात दहा झालेला आहे, त्याला चांगल्या सुरक्षित स्थळी न्या आणि त्याला म्हणले थोडं थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही न्या, त्याचं संरक्षण करा असं सगळ्या वानराला त्या आज्ञा त्या ठिकाणी केलेली आहे. आजी प्रतिज्ञेचे माझे रण पृथ्वी देखाल रावण ही राममय जाण जग संपूर्ण देखाल. आणि रामाने प्रतिज्ञा केली, सगळ्या वानराला सांगितलं किंवा तुम्ही लक्ष्मणाला सुरक्षित स्थळी घेऊन जा, मी आज रावणाबरोबर युद्ध करतो आणि रावणाला मारूनच म्हणले सगळी पृथ्वी किंवा सगळं हे जग मी शांत करतो अशी रामानं प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली आहे. राम नामी नये मरण तो राम केवी मरे आपण रणी निमाला रावण अवघे जन देखाल. आणि रामाने सांगितलं तेव्हा माझं आता रावणाचं युद्ध सुरू होणार आहे, तर तुम्ही काय बघताल, तर आज म्हणले तर राम तरी वाचल ना तर रावण तरी वाचल म्हणले. तुम्ही म्हणले मी हे सगळं म्हणले शांत करतो रावणाला मारून असं रामाने प्रतिज्ञा त्या ठिकाणी केलेली आहे. राम जगात आत्मा राम जेते नरिगे जन्म मरण रावणाची मरण धर्म आलोट मरण पयाले. आणि ग्रंथकर्त्याने वर्णन केलं की राम म्हणले कसं आहे तर जगाला निर्माण करणारा राम आहे, त्या रामाला म्हणले कसलंच मरण नाही किंवा जन्मही नाही म्हणले, सगळ्यापासून वेगळा असणारा राम आहे म्हणून म्हणले. आणि त्या रामाला कसला भीती नाही असं या ठिकाणी सांगत आहे. राम चैतन्य विग्रही राम देही विदेही राम द्वंद्वातीत पायी राम ठाईच्या ठाई परब्रह्म. आणि राम कसं आहे म्हणले त्या रामाला जन्म नाही मरण नाही किंवा म्हणजे त्याला काहीच नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे त्या रामाचा मरण्याचा प्रश्नच येत नाही आणि सगळ्या जगाला निर्माण करणारा हा आणि देव आहे, त्या रामाला जन्म मरण नाही असं या ठिकाणी सांगत आहे. रामे विना सर्वता चिळबरी ठाव नाही रिता नित्या जन्म मरणा वार्ता पुढील कथा उधारा. आणि कसं आहे म्हणले जन्म मरण हे म्हणले नित्य आहे म्हणले, त्या रामाला काही जन्म नाही मरण नाही, सगुण असून म्हणले आता निर्गुण असून तर सगुणाच्या भक्तासाठी सगुणाच्या रूपाला येतो राम, पण त्या रामाला म्हणले मरण नाही जन्म नाही असं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगत आहे. शिबिरा धाडो लक्ष्मण बाणे विंदिता रावण
त्यावरी श्रीराम आपण शोभला दारुण शरवृत्ती. आणि एवढी चर्चा झाली. रामाने सांगितलं किंवा लक्ष्मणाला तुम्ही शिबिरामध्ये घेऊन जावा, त्याला चांगल्या निवांत स्थळी न्या आणि त्याच्या शरीराला दहा जायला आहे, त्याला थंड हवा म्हणले घाला असं म्हणून रामाने सांगितलं. आणि रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी राम सज्ज त्या ठिकाणी जायले. या लागी सुग्रीवाला जदान त्या ज्या लागी आणिले वानरगण तो मागणाजी रावण निर्वाण बाण विंदोनी. आणि मग ग्रंथकर्ते सांगतात आपल्याला आता पुढल्या अध्यायामध्ये काय कथा ऐकायची आहे. तर ज्यासाठी म्हणजे हे वानराचं साहिल घेतलं, सुग्रीव वानर जे काय जे आले त्या रामाला मारण्यासाठी ते रामाला सहकार्य करतील, त्याची कथा म्हणजे पुढे चालू राहील. ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहेत. या लागी आणून पाशान समुद्र केले सेतुबंधन तो मारिन रावण निर्वाण बाण विंदोनी. आणि त्यांनी सांगितलं की ज्या कार्यासाठी सगळे वानरगण बोलले, सुग्रीव राजा आहे, त्याच्या मागमध्ये सगळं वानर सैन्य आहे, तर काय करतील, राम त्यांचं सहाय्य घेतील, समुद्रावर म्हणले सेतुबंधन करतील आणि लंकेला जाऊन त्या रावणावर युद्ध करतील, रावणाला मारतील. हा कथाभाग आपल्याला पुढे ऐकायचा आहे. माझे युद्धाचा चमत्कार देखोत सूर नर किन्नर सिद्ध चारण विद्याधर देखोत समग्र सूरसिद्ध. आणि रामाने सांगितलं की जी काय म्हणले मी हे आता युद्ध करणार आहे ते सगळ्यांना बघायचंय म्हणले. स्वर्गातले देव असतील, पृथ्वीवरचे कोण असतील, सप्तलोकातले म्हणले सगळे असतील, त्यांना म्हणले मी आता माझा प्रताप धावणार आहे आणि तुम्ही म्हणले लक्ष्मणाला निवांत स्थळी घेऊन जावा असं प्रभू रामचंद्राने सगळ्याला त्या ठिकाणी सांगितलं आहे. रामे करुणी दुर्गरण मारिला ती गर्वी रावण पुढे पृथ्वीवरी जाण हे पडती पुराण सूरसिद्ध. आणि ग्रंथकर्त्यांनी काय सांगितलं तर रामाने काय केलं तर त्या समुद्रावर सेतुबंधन केलं, त्या रावणाला म्हणले त्या ठिकाणी लंकेला जाऊन युद्ध केलं, रावणाला मारलं. आणि हा जो कथाभाग आहे सगळा म्हणले सूरसिद्धांनी बघितला किंवा देवाने पाहिला आणि ही कथा म्हणले सगळ्या पृथ्वीवरच्या लोकांना ऐकायला मिळत आणि असं त्या ठिकाणी लिहून ठेवलं असं या ठिकाणी सांगत आहे. ऐशे बोलोनी रघुपती सुवर्ण पुंकी भल्ल हाती सते जेवोनी दगदगती लंकापती विंदिला. आणि त्यांनी काय सांगितलं ग्रंथकर्त्यांनी, एवढी कथा म्हणजे त्यांनी 2 शब्दात अख्खं रामायण त्या ठिकाणी सांगून टाकलं. एवढी आज्ञा वानराला केली आणि त्यांनी लक्ष्मणाला त्या ठिकाणी निवांत स्थळी पाठवलं आणि सुवर्णपुंकी नावाचा म्हणजे तीव्र बाण घेतला आणि लंकेला जाऊन त्यांनी रावणाला मारलं. हा सगळा कथाभाग पुढे त्यांनी सांगितलेला आहे. रावणे सज्जनी बाण रणी विंदिला रघुनंदन कमुळना राश शरदारुण विंदियापन लघुगे. मग ज्यावेळेस युद्धाला सुरुवात झाली त्यावेळेस रावणाने काय रामावर बाण सोडले, रामाने काय रावणावर बाण सोडले, जे काय असं घनघोर युद्ध झालं त्याचं वर्णन या ठिकाणी करीत आहे. सुटले दोहीचे शरजाळ भूतळ आणि अंतराळ बाणी कोंदले दिग्मंडळ कुळाचळ कोंदले. आणि एवढे म्हणले रावणाने तीव्र बाण सोडले, म्हणून म्हणले रामानं बाण सोडले, एकमेकाचे एवढे तीव्र बाण होते की सगळं आकाश म्हणले पृथ्वी सगळं झाकून गेलं, सगळे म्हणले त्या ठिकाणी घाबरून गेले. असं राम आणि रावणाचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. दोघे वीराती उद्धट वारया वाहो न देती वाट शस्त्र हानिता खणखणाट व्हावे वाट उठिला. आणि दोन्ही म्हणले योद्धे काय कमी नव्हते, रावण तरी काय कमी होता काय, दोघांनी एकमेकावर तीव्र असे म्हणले बाण सोडले. तिथं म्हणले मुंगेला न वाऱ्याला सुद्धा जायला वाट नव्हती, एवढं बाणाचं जाळ एकमेकावर केलं, कुठं काही दिसना अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. शस्त्र हानिता बळून मेळी ठिणग्या उठती अग्नी कल्लोळी बाण जळती अंतराळी आतुर बळी रणयोद्धे. एकामेकावर एवढे तीव्र बाण सोडत होते की खडग सोडले तर त्या एकावर एक खडग पडले तर ठिंग्या उडायच्या, अंतराळामध्ये बाण उडायचे. आता युद्ध चालू आहे बघा इराणच्या तिकडे, बॉम्ब उडल्यावर कसं आकाशात दिसतं तसं म्हणलं युद्ध त्या ठिकाणी सुरू होतं असं या ठिकाणी सांगत आहे. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून शके रावण बेदुनिया प्राण अंगी संपूर्ण आदळती. मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्र बाण सोडित होते त्या रामाचे बाण एवढे तीव्र होते त्याचं निवारण तो रावण सुद्धा करू शकत नव्हता. त्या रावणाच्या अंगाला अनेक बाण लागले होते पण त्याला तो गुमानत नव्हता असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. धनुष्य छेदले हातीचे हाती रतीचा मारिला सारथी रतीचे वारू पाडिले क्षिती केला वीरती लंकेश. आणि रामानं एवढा पराक्रम केला, एवढे बाण सोडले की त्या रावणाचं सगळं म्हणले रथाचे घोडे मारले आणि त्या म्हणले मुकुट पाडला, त्याचं छत्र उडवलं आणि रावणाला शेवटी विरोध केलं, जमिनीवर रावणाला खाली आणलं. एवढा पराक्रम रामाने त्या ठिकाणी केलेला आहे. छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात
पाचवा झाला कळापात रडी रघुनाथ खवळला. राम एवढे खवळले, त्यांनी एवढं घनघोर युद्ध केलं की रावणाला विरोध केलं, छत्रपात केला, मुकुटपात केला, रथाचे घोडे मारले. कालामध्ये रावणाच्या अंगात जेवढ्या कला होत्या तेवढ्याचं सगळं छेदन केलं. एवढा महापराक्रम रामाने त्या ठिकाणी केलेला आहे. हे जावया दशकंठी रामेश्वर साजिले नेती तव रावणे देवणी पाठी उठाउठी पळाला. मग ज्यावेळेस जेवढा प्रभू रामचंद्रांनी पराक्रम केला त्यावेळेस ते रावणानं बघितलं की राम काय आपल्याला आठवत नाही. म्हणल्यावर रावणानं काय केलं तर त्या म्हणले त्या युद्धभूमीला म्हणले पाठ दिली आणि रावण पळून त्या ठिकाणाहून गेलेला आहे. रणी मारावा लंकणात निर्वाण नेमे आला रघुनाथ रावण पळवणी बुद्धिवंत जीवघात चुकविला. कारण लक्ष्मण पडल्यानंतर रामानं प्रतिज्ञा अशी केलेली होती की आज मी रावणाला ठेवीत नाही, म्हणून रामानं आपले प्रखर बाण काढले होते आणि प्रतिज्ञा केल्यामुळे रामाने एवढा वर्षाव केला बाणाचा की रावणाला हातभर केलं आणि त्यामुळे रावणाने भीती घेतली. आज काय राम आपल्याला आठवत नाही, म्हणून म्हणले तो रावण म्हणले त्या युद्धभूमीतून पळून त्या ठिकाणी गेलेला आहे. रामे मारा रे रावणाची बुद्धी कैची पळवणी या रणभूमीची आपणाची वाचविले. आणि रामानं प्रतिज्ञा केलेली होती ती वाया गेली. कारण रावणानं काय केलं, रावणाला बुद्धी होती आज आपला राम आठवत नाही म्हणल्यावर त्यानं म्हणले आपली युद्धभूमी सोडली आणि तो त्या ठिकाणी पळून गेला आणि आपला जीव वाचविलेला आहे. रामणा मारी पळत्याची एकले आहे रावणाची पळवणी या लागवे गेची आपणाची वाचवी. कारण रावणाला माहित होतं की राम कधी पाठीमागे पळत्यावर म्हणले बाण सोडित नाही. समोरासमोर जर युद्ध करणार असला तर त्याच्याबरोबर राम युद्ध करतो. त्याच्यामुळे त्यानं धनुष्य खाली टाकलं आणि पाठ फिरवली आणि पळू लागला. कारण रावणाला माहित होतं की पाठीमागून राम कधी बाण मारित नाही, म्हणून तो रावण पाठ देऊन पळून गेलेला आहे. रामबाणी जेतरी भूत रावण झाला हातात काही न चले पुरुषात मागे पळत ती धाके. रावणानं एवढी भीती घेतली की रावणानं पाठ फिरवली, तू पळू लागला की रामाचा बाण पाठीमागून येतो काय की म्हणून पाठीमागं तो बघत होता, पुढे पळत होता. एवढा धाक रामाच्या बाणाचा त्या रावणानं घेतला आणि तो पळून त्या ठिकाणी गेलेला आहे. लंकेचा जो लंकाळात अपमानला रणात मोकळ्या केशी पायी पळत गाई कुतत अति दुःखी. एवढा श्रीमंत असणारा रावण 14 चौकड्याचं राज्य होतं, सोन्याची लंका होती, पण त्याला म्हणले त्या रामापुढे काही चाललं नाही आणि म्हणले डोक्यावरचा मुकुट पडला, हातात ती शस्त्र गळाली आणि रणभूमीला पाठ देऊन तो रावण पळू लागला, धापा टाकू लागला. एवढी बिकट अवस्था त्या रावणाची त्या ठिकाणी झालेली आहे. मेघवडती चंडवाते गज पळती सिंहा बिगाते गरुड पळवी सर्पांते देवी रावणाते श्रीराम. आणि एक सिद्धांत पडण्यासाठी ग्रंथकर्ते अनेक दृष्टांत देत असतात. जसं म्हणले गरुड आल्यावर जसे साप पळून जातात किंवा म्हणले वारं सोडल्यानंतर जसं आवाज निघून विचलून जातं, तसं म्हणले रावणाचं सैन्य सगळं पळून गेलं. नव्हे तो रावण रणभूमीला पाठ देऊन पळून गेलेला आहे. या परी स्वय रावण सांडून गेला रणांगण पुढील कथा अनुसंधान सावधान अवधारा. आणि ग्रंथकर्त्यांनी सांगितलं किंवा म्हणले रावणानं त्या दिवशी युद्धभूमी सोडली आणि म्हणले युद्धभूमीला पाठ देऊन तो पळून गेला आणि हा अध्याय म्हणजे आज इथं संपला. पुढील अध्यायाची कथा पुढली म्हणजे कथा तुम्ही ऐकावी असं श्रोत्याला त्या ठिकाणी सांगत आहे. एका जनार्दन शरण रणी पळवणी रावण उठवावया लक्ष्मण कृपाळू पूर्ण परतला. आणि मग त्या दिवशीचं युद्ध थांबलं, रावण पळून गेला आणि ज्यावेळेस रावण पळून गेला त्यावेळेस प्रभू रामचंद्र परत आले आणि लक्ष्मणाला म्हणजे आता उठवा मूर्त्या पूर्ण झालेल्या आहे. लक्ष्मणाजवळ प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आलेले आहे. राम स्वानंद कृपाळू राम सप्रेम स्नेहाळू राम स्वये दीन दयाळू प्रणत पाळू श्रीराम. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे काकी कार्तिकाया लक्ष्मण शक्ती वेदवेदी नाम श्री चव्वेचाळीस. गौऱ्यांचे द्याव श्री देव